असून एकीकडे भीषण इंधन टंचाई असतानाच दुसरीकडे मात्र डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात। गडचिरोलीत तब्बल 1599 लिटर बेकायदेशीर डिझेल साठा जप्त करण्यात आलाय। आष्टी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी मौजा गांधीनगरमध्ये छापा टाकलाय। यात एक ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे। एकूण 7.5 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केलाय। दरम्यान गडचिरोलीतून माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश शिंगाडे, आपण पाहूया। चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1599 लिटरचा डिझेल साठा, अवैध डिझेल साठा जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे। या ट्रॅक्टरला एक नंबर प्लेट सुद्धा नाही, गाडीला पासिंग नाही, काही नाही। आपण ट्रॅक्टर बघू शकता, ही ट्रॅक्टर बगर नंबर प्लेटची आहे, बगर पासिंगची आहे आणि अवैध डिझेलची वाहतूक करण्यात येत होती। त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। 1599 लिटर डिझेल या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। एकीकडे डिझेलची भीषण टंचाई आहे आणि दुसरीकडे डिझेल अवैध विकल्या जात असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली। त्याच अनुषंगाने ही मोठी कारवाई मानली जात आहे। 7 लाख ते 8 लाख रुपयाच्या जवळपास ट्रॅक्टर आणि डिझेलचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली, आष्टी।